पणे वंदन करतो आणि मा बाटा याकी बाका पाऊ आनेमा लाडके बोईल राम राम आपकी जय या मोंगी माताला वंदन करतो आणि आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि या मोंगी माता एक कुलदैवत आहे ना आदिवासी समाजाची आणि म्हणून मी परत एकदा बट्टा आदिवासी भाऊ बोईने रामराम हारो आहे ना बोट्टा आहे बरोबर आणि जय आदिवासी जय जोहार। मी आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो। थोडस आपल्या भाषेमध्ये दोन शब्द यासाठी बोललो की आदिवासी समाज जो आहे प्रेम करतो मनापासून आणि दुश्मनी करतो ती पण मनापासून, बरोबर ना। जल जंगल जमीन ची सुरक्षा ठेवणारा आदिवासी समाज आहे। माझ्या लाडक्या बहिणी इथं मोठ्या संख्येने उपस्थित आहे। माझ्या लाडक्या बहिणींचं मी मनापासून स्वागत करतो, मनापासून आपल्याला धन्यवाद देतो। लाडक्या बहिणींची महिन्याची ओवाळणी सुरू आहे ना, आपले पैसे येतात ना, काय अडचण असेल तर बघा आमच्या रघुवंशी बाबा हा तेच आमच्या वारवी आपला आमदार आणि म्हणून लाडक्या बहिणींचं बरोबर चालू आहे, एकदम बरोबर आहे तुमच्या आशीर्वादाने। आणि त्यामुळे मी आपल्याला सांगतो की कोणी माईकाला आला तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही। मी मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पण सुरू केली। अरे गरीबाच्या संसाराला थोडाफार हातभार लागला पाहिजे म्हणून आपण ही योजना सुरू केली। ती योजना बंद पाडण्यासाठी अनेक विरोधक एकत्र आले, परंतु हा एकनाथ शिंदे तुमचा भाऊ मुख्यमंत्री होता त्यामुळे कुणाची डाळ शिजू दिली नाही। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झाली। माझ्या लाडक्या बहिणींसाठी अजून अनेक योजना केल्या। लेक लाडकी लखपती योजना केली, एसटी मध्ये 50% सवलत दिली, या ठिकाणी मुलींचं उच्च शिक्षण मोफत केलं। सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी मुख्यमंत्री असताना आपल्या नावाच्या पुढं आईचं नाव लिहिण्याचा निर्णय आपण ऐतिहासिक घेतला। अनेक निर्णय घेतले, लाडक्या भावांसाठी घेतले, शेतकऱ्यांसाठी घेतले, आपल्या ज्येष्ठ मंडळींसाठी घेतले, सर्वांसाठी निर्णय घेतले। आदिवासी समाजासाठी देखील खूप मोठ्या प्रमाणावर आपण निर्णय घेतले आणि म्हणून हे तळोदा म्हणजे इथं निसर्गाचं वरदान आहे, संस्कृती आहे आणि म्हणून आदिवासी संस्कृती आदिवासी समाज मेहनती आणि कष्टाळू आहे, अतिशय मेहनती आणि कष्ट करणारा आदिवासी समाज आहे। आणि म्हणून या नगराध्यक्ष आपल्या तळोदा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदावर आपले क्षत्रिय हितेंद्र सरवंत सिंग उभे आहे। एक चांगला चेहरा सुशिक्षित चेहरा आपल्या समोर दिला। अजून किती टीम आपली टीम 21 पूर्णपणे या ठिकाणी सर्व मंडळी आहेत। नाळी विनोद दिलवर सिंग, खाटिंग गायत्री, हितेंद्र पाडवी, तनुजा नरेश, परदेशी अनिता आनंद संदीप, खाटिंग विकास सरवंत सिंग, क्षत्रिय शिवा केसर सिंग, गोसावी विकास गिर जिलाल गिर, पाडवी कल्पना सुखदेव, शेख नदीम आणि 20 आपल्या नगरसेवक उमेदवारांना विनंती करतो तुम्ही आपल्याला 3 मत मागायचे ना आणि एकामध्ये 4 पण 3 मतांमध्ये 2 पॅनल मध्ये आणि 1 नगराध्यक्ष पदासाठी। पण हे आपल्याला कुठेही न चुकता
अशा प्रकारचा प्रचार करायचा आहे. म्हणजे आपला प्रचार करताना आपल्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जो आहे आपला क्षत्रिय हितेंद्र सरवंत सिंग याचा देखील आपल्याला प्रचार करायचा आहे. कारण नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारावर आपण जेवढा रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजयी हो तेवढा विकास या तळोद्याचा जास्त झाल्याशिवाय समोरच्यांचं सगळ्यांचं डिपॉझिट गुल झाल्याशिवाय राहणार. आणि ते काम तुम्हाला करायचं या तळोद्यात जनतेचं राज्य आणायचं, लोकांचं राज्य आणायचं, विकासाचा पर्व आणायचा आहे. आणि म्हणून या ठिकाणी जे विकासाचे मारेकरी आहे त्याला 2 तारखेला उचलून आपटायचं आहे. आपण आपटणार ना. आणि म्हणून सातपुड्याच्या पायथ्याशी हे तळोदा गावाची शान आहे. आणि क्षत्रियाच्या हातीच शोभून दिसतो धनुष्यबाण. आणि म्हणून याला आपण विक्रमी मताने विजयी करा. मी आपल्याला एवढंच सांगतो, आपला एकच नारा दहशतवाद मुक्त तळोदा, विकास युक्त तळोदा. किती आले किती गेले संपले कित्येक गुंड, जेव्हा रस्त्यावर उतरून जनता करते बंड तेव्हा भले भले गुंड पळून जातात. आणि म्हणून विकास लोकांना हवाय. आणि म्हणून या विकासासाठी आपण एकत्र येणार आहात. मी आपल्याला एवढंच सांगतो की या ठिकाणी मी नगर विकास खात्याचा मंत्री आहे आणि नगर विकास विभागाच्या माध्यमातून रघुवंशी आणि आमदार महोदय 125 कोटी मी निधी दिला होता. तळोदा शहरातील राजपथ रस्त्यासाठी 22 कोटी दिले, पाणी पुरवठा योजनेसाठी 16 कोटी दिले. नगर विकास विभागामार्फत या ठिकाणी बॉटनिकल गार्डन साठी 2 कोटी दिले आणि 1 कोटी आता मोदी नमो गार्डन साठी पण आपण दिले. बघा इथं आमदार आपला नसताना देखील एकनाथ शिंदेने निधी दिलेला. जे सॉरी आपला नगराध्यक्ष आपला नसताना तरी सुद्धा आपण या ठिकाणी एवढा निधी दिला. आता तुम्ही नगराध्यक्ष आणल्यानंतर विचार करा, या ठिकाणी परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी तळोद्याचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. मी आपल्याला एवढं सांगतो, रघुवंशी आमच्या आमदार आहेत, दोन्ही आपले आमदार आहेत. तिथं त्यांना विचारा, मी मुख्यमंत्री असताना प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये किती निधी दिला, विकासाचं पर्व आणलं, विकासाची गंगा आणली. आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो, मी शब्द देतो तो शब्द पाळतो. शब्द दिलेला माझा वाया जात नाही. कमिटमेंट मध्ये कमिटमेंट, मी एकदा कमिटमेंट केली की पूर्ण करतो, हा माझा स्वभाव आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला मी एवढं सांगतो की आज या ठिकाणी लाडक्या बहिणी एवढ्या मोठ्या संख्येने मी सगळीकडे प्रचार करतोय. मला प्रत्येक सभेमध्ये एक वेगळं परिवर्तन बघायला मिळालं. लाडक्या बहिणींची उपस्थिती प्रचंड असते. जशी विधानसभेत दिसली तशीच या निवडणुकीत पण दिसते. आणि म्हणून या निवडणुकीत देखील तुमच्या या लाडक्या भावाला धनुष्यबाणाला मत दिल्याशिवाय आपण थांबणार नाही, हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. बघा मी मुख्यमंत्री होतो, आता उपमुख्यमंत्री आहे, मी कार्यकर्ता बनून काम करतोय. आणि पद येतात पद जातात पण पुन्हा येतात. पण मला जी ओळख मिळाली ना, माझ्या महाराष्ट्रातल्या करोडो लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही सगळ्या पदांपेक्षा मोठी ओळख आहे. आणि म्हणून मी आपल्याला विनंती करायला आलोय की येत्या 2 तारखेला मात्र आपण काही बघायचं नाही. 2 डिसेंबरला हा बाण निघाला पाहिजे आणि 2 डिसेंबरला बाण निघेल सुसाट आणि विरोधक होईल भुज सपाट. हे करायचं आपल्याला. आणि म्हणून शिवसेना स्टाईल तुम्हाला माहित आहे, रघुवंशींनी मगाशी सांगितलं, सगळे धनुष्यबाणावर उभे आहे. पहिल्यांदा ही नगरपालिका आपण
धनुष्यबाणावर लढवतोय आणि धनुष्यबाणाचा चमत्कार महाराष्ट्राच्या जनतेने पाहिलेला आहे आणि म्हणून आम्ही कमी बोलतो जास्ती काम करतो हे आमचं वचन आहे. बाळासाहेबांनी आनंदीगे साहेबांनी सांगितलं आपल्याला 80% समाजकारण 20% राजकारण. एक सर्वसामान्य भाऊ तुमच्या समोर आलाय, एक सर्वसामान्य गरीब कुटुंबातून, एक गरीब शेतकरी कुटुंबातून हा एकनाथ शिंदे आला आणि मुख्यमंत्री झाला. इतिहास घडवला आपण. 2.5 वर्षामध्ये एवढ्या योजना आपण केल्या, अनेक योजना केल्या. रघुवंशी आपण लाडकी बहीण केली, लेक लाडकी लखपती केली, एसटी मध्ये 50% सवलत दिली, मुलींचं उच्च शिक्षण मोफत केलं की ना. शासन आपल्या दारी आणलं. बाळासाहेब म्हणायचे कार्यकर्त्याने घरात नाही लोकांच्या दारात शोभून दिसतो म्हणून आपण शासन आपल्या दारी. 4 कोटी लोकांना त्याचा फायदा झाला. माता सुरक्षित तर परिवार सुरक्षित हे अभियान आपण सुरू केलं आरोग्य विभागाच्या माध्यमातून. आरोग्य विभाग आपल्याकडे आहे आणि त्यामध्ये 3 कोटी बाया माता भगिनींची तपासणी झाली. 10,000 लोकांना त्याचा फायदा झाला. शेवटी या आमच्या बहिणी माता भगिनी स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष देत नाही, कुटुंब परिवार चालवताना तब्येतीची हेळसांड करतात म्हणून आम्ही ती योजना सुरू केली. आणि म्हणून एकच आमचा जो काही भूमिका आणि निर्णय आहे की या राज्याचा सर्वसामान्य माणूस सुखी झाला पाहिजे. आम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही, परंतु या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यात सोन्याचे दिवस आम्ही आणणार म्हणजे आणणार. दुसरा 1,500 रुपये देऊन आम्ही थांबणार नाही. आता शहरी भागामध्ये देखील आपण बचत गट योजनेला आपण फंड देतोय. तोही निर्णय नगर विकास विभाग घेणार आहे. ग्रामीण भागातला मिळतोय, शहरी भागातला मिळत नाही आणि तो देखील निर्णय घेऊ. आपल्या लाडक्या बहिणी छोटा मोठा व्यवसाय करतील, एकत्र ग्रुप करतील, गणित सोसायटी करतील, बचत गट करतील आणि छोटा मोठा व्यवसाय करता करता माझ्या लाडक्या बहिणी लखपती झालेल्या आम्हाला बघायच्या. लखपती झालेल्या आणि हा शब्द एकनाथ शिंदेचा शब्द खाली जाणार नाही. कारण एकनाथ शिंदेने गरिबी बघितली आहे, माझ्या आईची पत्नीची तगमग बघितली आहे, तिची परिवार चालवताना कुटुंब चालवताना काटकसर बघितली आहे. मी डोळ्याने गरिबी पाहिले म्हणून मी मुख्यमंत्री जेव्हा झालो तेव्हा विचार केला माझ्या माता भगिनींसाठी पहिला आपल्याला काय करता येईल ते आपण केलं पाहिजे आणि त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला आणि ती योजना सुरू झाली. आणि म्हणून मी आपल्याकडे मागणी मागतोय. एकच पहिलं मी सांगतो, पहिलं तर या तळोदा शहरातील आदिवासी जागा जी मारगड जहागीरदाराच्या नावावर आहे. अरे देशामध्ये जहागिरी मुक्त झाल्या, तुमचा तळोदा कसं काय झाला? आणि म्हणून हे तळोदा जहागीर मुक्त वतन मुक्त केल्याशिवाय आणि याचा मालक माझा आदिवासी बांधव भगिनी झाल्याशिवाय राहणार नाही. सरकार हा निर्णय घेईल आणि तुमच्या बाजूचा घेईल, तुमच्या बाजूचा घेईल. या जागीरदारांच्या पाशातून मुक्त करण्याचं काम आणि तुम्हाला सगळ्यांना मालकी हक्काची घरं देण्याचं काम हा एकनाथ शिंदे केल्याशिवाय राहणार नाही. हा शब्द गृहनिर्माण विभाग पण आपल्याकडेच, नगर विकास पण आपल्याकडे. त्यामुळे चिंता करू नका. या ठिकाणी शुद्ध पाणी मिळालं पाहिजे. फिल्टर प्लांट साठी निधी नगर विकास मधून दिला जाईल, पाण्यासाठी बिलकुल दिला जाईल. शुद्ध पाणी माझ्या आदिवासी बांधव भगिनींना मिळालं पाहिजे. हा तुमचा हक्क आहे, तुमचा अधिकार आहे, तो आम्ही देणार. त्याचबरोबर डम्पिंग ग्राउंड शहर बाहेर करायचं, त्यासाठी देखील नगर विकास विभागाच्या माध्यमातून आपण जे काही निधी आणि मंजुरी द्यायची आहे ती मंजुरी देऊ. तोही प्रश्न निकालात आपण काढू. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज तर आपला दैवत, त्यासाठी अश्वारूढ पुतळ्याला शिव स्मारक बनवायला लागणार परवानगी आणि पैसे देखील मिळतील, ती मंजुरी देऊ. तोही प्रश्न निकालात आपण काढू. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज तर आपला दैवत, त्यासाठी अश्वारूढ पुतळ्याला
शिवस्मारक बनवायला लागणार परवानगी आणि पैसे देखील मिळतील. बाग बगीच्यासाठी तर मी पैसे दिलेले आहेत, आणखी लागले तर आणखी देऊ. आणि मी सगळ्यात शेवटी एकच सांगतो, हा तळोदा जो आहे हा जागीरदार मुक्त आपल्याला करायचा. हा मार्ग जागीरदाराच्या नावावर आहे, तो माझ्या आदिवासी बांधव भगिनीच्या नावावर करायचा आहे. आणि म्हणून हे तळोदा शहर हा एकनाथ शिंदे, तळोदा नगर परिषद हा एकनाथ शिंदे आजपासून दत्तक घेतोय. आणि त्याचे सर्व जे काय सोपस्कार आहे, इथला विकास काय, रस्ते, पाणी, दिवाबत्ती, भुयारी गटार योजना, उद्यान, मुलांना खेळायला मैदान, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी देण्यासाठी निधीची कमी पडू देणार नाही. हा शब्द मी आपल्याला देतो. फक्त आपल्याला मी एवढीच विनंती करतो, मी तुमचं सगळं जे काय आहे यापूर्वी पण निधी दिलाय, यानंतर देखील विकासाला निधी देईन. पण येत्या 2 तारखेला मात्र आपण धनुष्यबाणासमोरचं बटन दाबायचं आहे. जेवढे धनुष्यबाण दिसतील तुम्हाला त्या धनुष्यबाणावर आपल्याला बटन दाबून नगराध्यक्ष आणि आपले 20 नगरसेवक विजयी करायचे आहेत. एवढं धनुष्यबाण बटन दाबा की बाकी सगळे गायब झाले पाहिजे आणि धनुष्यबाण दिसला पाहिजे. ही विनंती आपल्याला करतो. नंदुरबारला पण धनुष्यबाणवर पॅनल आहे, 41 नगरसेवक आहे, त्यांची निशाणी धनुष्यबाण आहे. आणि नगराध्यक्ष पदाचा उमेदवार चंद्रकांत रघुवंशी. अरे बाबा, आपल्या घरातले म्हणजे चंद्रकांत रघुवंशी आपली लाडकी बहीण उभी आहे, तिला देखील आपण विजय करायचा आणि भगवा डौलाने फडकवायचा. तुम्ही विजय मिळवून द्या. हा एकनाथ शिंदे 3 तारखेला तुमचा विजय आनंद उत्सव साजरा करायचा आहे. हा शब्द मी आपल्याला देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.